prepositional construction second prepositional construction we are learning here. I am writing here rule. Look, after, then first form of verb, ing form, object or remaining part of sentence. Prepositional construction. In first part I explain, means it has not complete sense, but if you use prepositional construction with separate sentence, that time it indicates very beautiful meaning and deep meaning of that sentence. याचा अर्थ काय होईल आपल्या याच्यात? आफ्टर प्लस V1 प्लस ing प्लस ऑब्जेक्ट प्लस RPS अशी वाक्यरचना तुम्हाला वापरायची. तर कसं होईल आपल्या याच्यात? च्या नंतर म्हणजे डॉट 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 एक येईल आणि च्या नंतर, काही जण नुसतं नंतर वापरतात, किंवा इन हिंदी के बाद, ओनली बाद. जसं जेवण केल्याच्या नंतर किंवा जेवण केल्यानंतर, खाना खाने के बाद इन हिंदी. आता याला अर्थ नाहीये. प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन हे अशा वाक्यरचना चालतात. कसं होईल मग? जेवण केल्याच्या नंतर, आफ्टर इटिंग, किंवा खाना खाने के बाद, आफ्टर इटिंग. दुपारचं वगैरे असेल आफ्टर टेकिंग लंच. असं समजा मी असं म्हटलं, दुपारचे जेवण केल्यानंतर मी थोडा वेळ आराम करतो. दोपहर का खाना खाने के बाद मैं थोड़ी देर आराम करता हूं. मैं थोड़ी देर आराम करता हूं हे झालं सेंटेन्स. दोपहर का खाना खाने के बाद, जे होतं ना दोपहर का खाने के बाद, ही झाली प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन. आफ्टर टेकिंग लंच, आफ्टर टेकिंग लंच आय टेक रेस्ट. आय टेक रेस्ट फॉर अ व्हाईल, फॉर सम टाइम. ते झालं वाक्य. आणि हे झालं प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन. कसं झालं वाक्य? आफ्टर टेकिंग, मग तुम्ही आफ्टर इटिंग, आफ्टर टेकिंग लंच, डिनर, ब्रेकफास्ट घ्या. ओके. नेक्स्ट सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. बाथरूम मधून आल्यानंतर, बाथरूम मधून आल्यानंतर कसं होईल वाक्य? आफ्टर कमिंग फ्रॉम बाथरूम. आलं लक्षात? आफ्टर कमिंग फ्रॉम बाथरूम म्हणजे बाथरूम मधून आल्यानंतर तो पाय पुसत नाही किंवा हात पुसत नाही, असं एखादं वाक्य तुम्ही घेऊ शकता. किंवा अंग पुसत नाही किंवा पुसतो, ते वाक्य वेगळे. टेन्स ते शिकवलेलं आहे मी. माझा फोकस सध्या याच्यावर आहे. बाथरूम मधून आल्यानंतर, जसं मी असं म्हटलं, बाथरूम मधून आल्यानंतर त्याने मला आवाज दिला. आफ्टर कमिंग फ्रॉम बाथरूम ही कॉल्ड मी. ही कॉल्ड मी, दॅट इज स्पेशल कन्स्ट्रक्शन. आफ्टर कमिंग फ्रॉम बाथरूम. बर, मला असं म्हणायचंय, औषध घेतल्यानंतर किंवा मेडिसिन घेतल्यानंतर, मेडिसिन लेने के बाद. कसं होईल वाक्य? आफ्टर, आफ्टर टेकिंग मेडिसिन, टॅबलेट, वॉट एव्हर इट मे बी. आफ्टर टेकिंग मेडिसिन. ओके. आफ्टर टेकिंग टॅबलेट, सिरप, वॉट एव्हर इट मे बी. मला असं म्हणायचंय, आफ्टर टेकिंग मेडिसिन त्याने आराम केला नाही, किंवा औषध लेने के बाद उसने आराम नहीं किया. यस, आफ्टर टेकिंग मेडिसिन he didn't or he did not take rest.
हा सामना जिंकल्यानंतर किंवा यह मैच जीतने के बाद कैसे हो जाएगा? आफ्टर विनिंग this match. After winning this match, हा सामना जिंकल्यानंतर भारत सेमीफायनल मध्ये खेळेल. लक्षात, आफ्टर विनिंग धिस मॅच इंडिया विल क्वालिफाय फॉर सेमीफायनल किंवा इंडियन टीम विल प्ले सेमीफायनल मॅच. तो नंतरचा मुद्दा आहे, याच्यावर फोकस करा. आफ्टर विनिंग धिस मॅच, कारण ह्या वाक्यरचना वी डू नॉट यूज, ह्या ज्या वाक्यरचना आपण करतो ना त्या थोड्याशा आपण शिकत नाही आणि त्याच्यामुळे ते वापरत नाही. बरं, बँकेत खाते उघडल्यानंतर, येस, आफ्टर ओपनिंग an account in the bank, after opening an account in the bank or the bank account. Okay, now I am not writing, just I am getting the practice, you know very well. After opening an account in the bank or after opening the bank account. प्रत्येक धडा संपविल्यानंतर, हर एक लेसन चैप्टर समाप्त करने के बाद, यस, आफ्टर फिनिशिंग एंडिंग एवरी चैप्टर और एवरी लेसन. ओके, नेक्स्ट, मोबाइल फोन खाली ठेवल्यानंतर, फोन नीचे रखने के बाद, यस, आफ्टर कीपिंग फोन डाउन और आफ्टर पुटिंग फोन डाउन किंवा आफ्टर पुटिंग डाउन फोन, बट दिस इज बेस्ट, विच आफ्टर कीपिंग फोन डाउन, दॅट इज द बेस्ट. फोन खाली ठेवल्यानंतर तो बाहेर गेला, आफ्टर कीपिंग फोन डाउन ही लेफ्ट द रूम असं म्हणूयात आपण. आलं लक्षात? हा, 12वी पास करने के बाद, 12वी पास केल्यानंतर, आफ्टर पासिंग HSC. लक्षात, जॉब मिलने के बाद, आफ्टर गेटिंग जॉब. झगडा करने के बाद, भांडण केल्यानंतर, आफ्टर कॉरलिंग, डायरेक्ट आफ्टर कॉरलिंग. काही जण आफ्टर डुईंग कॉरल घेतात, बट आफ्टर कॉरलिंग दॅट इज बेस्ट. खून केल्यानंतर, आफ्टर मर्डरिंग. सम पीपल विल यूज आफ्टर कमिटिंग द मर्डर, बट आफ्टर मर्डरिंग नो डाउट. चर्चा केल्यानंतर, चर्चा करने के बाद, आफ्टर डिस्कसिंग. अगर मैं कहता ग्रुप में चर्चा करने के बाद, ग्रुप मध्ये चर्चा, समूहामध्ये चर्चा केल्यानंतर, आफ्टर डिस्कसिंग इन द ग्रुप और इन द ग्रुप्स. आफ्टर डिस्कसिंग इन द ग्रुप और इफ देर आर मोर देन वन ग्रुप, सो ग्रुप्स. पुस्तक टेबलवर ठेवल्यानंतर, किताब टेबल पर रखने के बाद, आफ्टर पुटिंग और कीपिंग अ बुक ऑन द टेबल. कॉलेजमध्ये ॲडमिशन घेतल्यानंतर, महाविद्यालयामध्ये, आफ्टर टेकिंग ॲडमिशन इन द कॉलेज. क्लास केल्यानंतर, आता क्लास केल्यानंतर याचे दोन आहेत, आफ्टर फिनिशिंग म्हणा, आफ्टर अटेंडिंग म्हणा, आफ्टर जॉईनिंग म्हणा, आफ्टर जॉईनिंग द क्लास, आफ्टर अटेंडिंग द क्लास. मला भेटल्यानंतर, आफ्टर मीटिंग मी. तर ही जी प्रिपोजिशनल कन्स्ट्रक्शन आहे सेकंड, ही प्लीज वापरायची इन डे टू डे लाईफ. व्हेरी युजफुल सेंटेन्स कन्स्ट्रक्शन. शेवटचं एक वाक्य समजा मी असं घेतो की पैसे काढल्यानंतर, इन फर्स्ट व्हिडिओ आय यूज्ड डिपॉझिट, भरणे. आता इथं असं मला म्हणायचंय
बँकेतून पैसे काढल्यानंतर. आफ्टर विथड्रॉईंग मनी फ्रॉम द बँक. प्लीज कॉल मी. असं मी समजा तुम्हाला म्हणलो की बँकेतून पैसे काढल्यानंतर मला फोन करा. बैंक से पैसे निकालने के बाद मुझे कॉल करो. आफ्टर विथड्रॉईंग मनी फ्रॉम द बँक प्लीज कॉल मी. तर फार छोट्या वाक्यरचना आहेत पण महत्त्वाच्या आहेत. तर जमतील तुम्हाला. ओके माय फ्रेंड्स, आय विल स्टॉप हिअर. थँक्यू.